Hello everyone, I am Enar Garude. Today we will discuss about online lecture of class TYBSc paper CH505 Analytical Chemistry. In last lecture we have studied that is a wavelength selector and monochromator consist of various parts, that is mirror, lenses, slit and dispersing media. Today's our topic is optical filter. The continuous spectra is narrowed by using first is filter, second is prism and third is grating. कंटिन्युअस स्पेक्ट्रामध्ये हे जे नॅरो बाय यूजिंग, तर कंटिन्युअस स्पेक्ट्रामध्ये फिल्टर, दुसरा प्रिझम आणि तिसरा ग्रेटिंग हे नॅरो बँडमध्ये यूज होणार आहे. तर त्याच्यातलं आपण पहिले वन बाय वन डिस्कस करणार आहोत. पहिला आहे फिल्टर. फिल्टरमध्ये फर्स्ट टाईप आहे ऑप्टिकल फिल्टर. These optical filter are simplest and least expensive, producing narrow band of wavelength, and filters are used in colorimeter or photometer. Filters are two types. First is continuous absorption filter and second is interference filter. फिल्टरचे दोन टाईप आहे. पहिला आपण बघणार आहोत ॲब्सॉर्प्शन फिल्टर आणि दुसरा आपण बघणार आहोत इंटरफेरन्स फिल्टर. These interference filters are the simplest and least expensive, and these filters are not costly. Their function is producing narrowing band wave. इंटरफेरन्स फिल्टर हा लेस एक्सपेन्सिव्ह म्हणजे कमी कॉस्टचा असतो, जास्त त्याची किंमत नसते. अँड याचं फंक्शन काय आहे मग? प्रोड्युसिंग द नॅरोईंग बँड वेवलेंथ. तो काय करतो? प्रोड्यूस करतो नॅरोईंग बँडला. पण कशामध्ये? वेवलेंथने नॅरोईंग बँडला तो काय करतो? प्रोड्यूस करतो. हे झालं ऑप्टिकल फिल्टरचं फंक्शन. इट इज filter are used to produce narrowing band wavelength, and that is first is absorption filter and second is interference filter. We will see that one by one. First is absorption filter. Absorption filter is limited narrowing band. हा absorption filter आहे. पहिले जी तुम्ही डायग्राम बघत आहात, तर तो काय आहे? ॲब्सॉर्प्शन फिल्टर आहे. ह्या ॲब्सॉर्प्शन फिल्टरमध्ये त्याच्यानंतर इथून जर सोर्सपासून येणारे रेडिएशन आहे, इथून जर सोर्सपासून हा ॲब्सॉर्प्शन फिल्टर आहे आणि ह्या ॲब्सॉर्प्शन फिल्टरमध्ये इथून हा जो सोर्सपासून येणारे जे रेडिएशन असतील, तर हे जे रेडिएशन आहे, तर या सोर्समध्ये वेगवेगळ्या कलरची लाईट असते. बघा, ही वेगवेगळ्या कलरची लाईट दिसत आहे. तर समजा आपण व्हिजिबल रिजनचा जर सोर्स घेतला आणि त्याच्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लाईट मिळाले, तर कोणते कोणते लाईट मिळते मग आपल्याला? बघा, येलो कलर आहे, ब्ल्यू कलर आहे, ग्रीन कलर आहे, रेड कलर आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारची लाईट आपल्याला मिळत असते. म्हणजे आपल्याला ह्या सोर्समध्ये वेगवेगळ्या कलरची लाईट आहे. तुम्हाला लाईट दिसते, रेड आहे, ग्रीन आहे, ब्ल्यू आहे, येलो आहे, ही अशा प्रकारे वेगवेगळ्या कलरची लाईट आपल्याला भेटते. तर या सोर्सपासून आपल्याला फक्त कुठली तरी लाईट पास होऊ द्यायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला ॲब्सॉर्प्शन फिल्टर हा यूज करावा लागेल. म्हणजे आपल्याला कुठली तरी लाईट असेल, तर ती लाईट आपल्याला काय करायची? ॲब्सॉर्ब होऊ द्यायची आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला ॲब्सॉर्प्शन हा फिल्टर जो आहे तो यूज करायचा, अप्लाय करायचा आहे. नंतर जी काही अनवॉन्टेड रेडिएशन असेल, तर त्या फिल्टरमध्ये तो काय करेल? तर ॲब्सॉर्ब करेल आणि त्याच्यापुढे तो त्याला पास होऊ देत नाही. ॲब्सॉर्प्शन फिल्टर काय करतो? तर जर त्याने एखादी लाईट पास केली आणि त्याने ॲब्सॉर्प्शन फिल्टर आपण त्याला अप्लाय केला आणि त्यानंतर जर अनवॉन्टेड रेडिएशन असेल, तर त्या फिल्टरने ॲब्सॉर्ब केली आणि त्यापुढे तो पास होऊ देत नाही.
and this absorption filter is made from any material that has desired absorptive property. तर ॲब्सॉर्प्शन फिल्टर मेड कुठल्याही मटेरियलपासून हा ॲब्सॉर्प्शन फिल्टर बनलेला असतो आणि त्या मटेरियलमध्ये काय पाहिजे, मग डिझायर्ड ॲब्सॉर्प्टिव्ह प्रॉपर्टी पाहिजे. आणि हा ॲब्सॉर्प्शन फिल्टर कुठल्याही मटेरियलपासून बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला काय पाहिजे, मग डिझायर्ड ॲब्सॉर्प्टिव्ह प्रॉपर्टी पाहिजे. त्याने ॲब्सॉर्प्शन करायला पाहिजे. आणि रेडिएशनचं ॲब्सॉर्प्शन फिल्टर इज अ कलर्ड ग्लास प्लेट. दुसरा पॉईंट आहे ॲब्सॉर्प्शन फिल्टर इज अ कलर्ड ग्लास प्लेट. बघा तुम्हाला ह्या दुसऱ्या डायग्राममध्ये हे कलर प्लेट दिसत आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारचे कलर प्लेट आहेत. बघा, पहिले रेड कलरची प्लेट आहे, नंतर ग्रीन कलरची प्लेट आहे, नंतर ब्ल्यू कलरची प्लेट आहे, नंतर ऑरेंज कलरची प्लेट आहे. अशा प्रकारे आपल्याला कलर्ड ग्लास प्लेट आपल्याला ॲब्सॉर्प्शन फिल्टरमध्ये यूज केला जातो. कलर्ड ग्लास प्लेट. आणि ग्लास कसे असतात, तर हे कलरमध्ये असतात. ग्लास कसे असतात, तर हे कलरमध्ये असतात. ॲब्सॉर्प्शन फिल्टर colored gelatin or glass plastic, colored solution of organic dyes and inorganic salt in rectangular cuvette. बघा, ॲब्सॉर्प्शन फिल्टरमध्ये एक कलर्ड जिलॅटिन ऑफ ग्लास प्लास्टिक असतो आणि कलर सोल्युशन असतं ऑर्गॅनिक डाईज. आता या ग्लास प्लेटमध्ये काही जिलॅटिन असतात आणि त्या जिलॅटिनला आपण काय करणार आहोत, कोटिंग करणार आणि त्यालाच आपण काय म्हणणार, मग ॲब्सॉर्प्शन फिल्टर असं म्हणणार. आणि कलर सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक डाईज अँड इनऑर्गॅनिक सॉल्ट इन रेक्टँग्युलर कवेट. आता ऑर्गॅनिक डाईजलाच कलर असतात. इनऑर्गॅनिक कंपाऊंड त्याला पण कलर असतात. तर हे सोल्युशन आपण काय करणार आहोत, तर रेक्टँग्युलर कवेट, एक रेक्टँग्युलर कवेट आहे, तर त्या रेक्टँग्युलर कवेटमध्ये आपण हे सोल्युशन प्लेस केलं तर सोल्युशन काय होईल, ॲब्सॉर्प्शन फिल्टर म्हणून ॲक्ट होईल. आणि ॲब्सॉर्प्शन फिल्टर आर यूज इन व्हिजिबल रिजन, दॅट इज absorption filter visible region that is 380 nanometer to 780 nanometer. ॲब्सॉर्प्शन फिल्टरचं व्हिजिबल रिजन जर काउंट केलं तर किती असतं, मग 380 नॅनोमीटर ते 780 नॅनोमीटर एवढं ॲब्सॉर्प्शन फिल्टरचं व्हिजिबल रिजन असतं. आणि ॲब्सॉर्प्शन फिल्टर इज कलरिमीटर ऑर फोटोमीटर. ॲब्सॉर्प्शन फिल्टर हे कलरिमीटर ऑर फोटोमीटर मध्ये जे इन्स्ट्रुमेंटेशन असतात, तर त्याच्यासाठी आपल्याला ॲब्सॉर्प्शन फिल्टरचा यूज केला जातो. इट इज म्हणजे ॲब्सॉर्प्शन फिल्टर इज अ व्हिजिबल रिजन 380 नॅनोमीटर टू 780 नॅनोमीटर. ॲब्सॉर्प्शन फिल्टर आर यूज फॉर बँड पास विड्थ अँड इट इज स्टार्ट फ्रॉम 380 टू एन टू 780 नॅनोमीटर एवढा व्हिजिबल रिजन. These absorption filter are band pass width and it is start from 35 to end from 50 नॅनोमीटर. एखाद्या इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये आपण सोल्युशन घेतलं आणि त्या सोल्युशनमध्ये आपण इन्स्ट्रुमेंटेशनचा बँड पाथ विड्थ जी आहे ती आपण ॲब्सॉर्प्शन फिल्टरमध्ये अप्लाय केलं आणि त्यानंतर तो काय करणार आहे, तर ॲब्सॉर्प्शन फिल्टर हा ग्रीन लाईटला पास होऊ देणार. बघा, याच्यामध्ये थर्ड जी फिगर दिसते आहे तुम्हाला, तर या फिगरमध्ये इट इज स्टार्ट फ्रॉम 35 टू एंड फ्रॉम 50 नॅनोमीटर एवढा इन्स्ट्रुमेंटेशन जर आपण मध्ये सोल्युशन घेतलं तर त्या इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये बँड पाथ विड्थ ही किती असणार आहे, तर आपण ॲब्सॉर्प्शन फिल्टर जर अप्लाय केला तर त्यानंतर काय करणार आहे, जो ॲब्सॉर्प्शन फिल्टर आहे तो ग्रीन लाईट पास होऊ देणार. आणि जी काही रेड लाईट असेल किंवा ब्ल्यू लाईट असेल तर त्याला तो रिफ्लेक्स करून टाकेल. काय करेल, त्याला तो रिफ्लेक्स करून टाकेल. म्हणजे आपल्याला ॲब्सॉर्प्शन फिल्टर जर आपण अप्लाय केला तर त्यानंतर तो काय करेल, तर ग्रीन लाईट, बघा ही ग्रीन लाईट आहे, ही रेड लाईट आहे आणि ही ब्ल्यू लाईट आहे, तर याला काय करेल, तो रिफ्लेक्ट करून टाकेल आणि तिथे तो रेड आणि ब्ल्यू लाईटला पुढे पास होऊ देणार नाही. म्हणजे लिमिटेड रेडिएशनमध्ये तो इथे पास होत आहे. ॲब्सॉर्प्शन फिल्टर काय करेल मग, तर आपल्याला रेड लाईट, ही ब्ल्यू लाईट आणि ग्रीन लाईट दिसत आहे, तर तो काय करेल, रिफ्लेक्ट करून टाकेल आणि रेड आणि ब्ल्यू लाईट
पास होऊ देणार नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की रेडिएशन हे लिमिटेड तो पास करत असतो. पहिलं झालं ॲब्सॉर्प्शन फिल्टर. नेक्स्ट आहे इंटरफेरन्स फिल्टर. दिस इंटरफेरन्स फिल्टर्स आर कन्सिस्ट ऑफ 2 पॅरलल ग्लास प्लेट. बघा तुम्हाला या डायग्राममध्ये दिसत आहे. ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत आहे की दिस फिल्टर कन्सिस्ट ऑफ 2 पॅरलल ग्लास प्लेट. या फिगरमध्ये बघा इथून तर इथपर्यंत ही ग्लास प्लेट आहे. बघा ही सर्व पूर्ण काय आहे, एक ग्लास प्लेट आहे. आणि पुन्हा बॉटमला जर आपण बघितलं, ह्या बॉटमला जर आपण बघितलं तर ही ग्लास प्लेट टोटल इथे 2 ग्लास प्लेट आहे. बघा ही एक वरची ग्लास प्लेट आणि ही दुसरी ग्लास प्लेट म्हणून. आणि ह्या दोघं ग्लास प्लेट काय आहे मग एकमेकांना काय आहे पॅरलल टू ईच अदर. म्हणजे दोघं एकमेकांना काय आहे ते पॅरलल आहे. जर आपण या ग्लासच्या प्लेटच्या वरती आउटर सरफेस आहे, बघा या ग्लासच्या प्लेटच्या वरती एक आउटर सरफेस आहे आणि हे आउटर सरफेसमध्ये आपण बघत आहोत इंटर सरफेस आणि आपण त्याला कोट केलं. तर दिस इंटरफेरन्स सरफेस इज कोटेड विथ द सेमी ट्रान्सपरंट मेटल फ्रेम. तर ह्या ज्या पहिल्या आउटर सरफेसला मध्ये आपण इंटर सरफेस आपण पाहिला तर त्याला कोटिंग केलेलं असतं. हा जो इंटर सरफेस आहे त्याला कोटिंग केलेलं असतं. आणि दिस सरफेस आर कोटेड विथ सेमी ट्रान्सपरंट मेटल फिल्म. म्हणजे जो मधला भाग आहे हा जो मधला भाग आहे तर त्याला कोटिंग केलेलं असतं. पण मधल्या भागाला कोट केलं तर व्हाईट कलरची लेयर आपल्याला भेटते. आणि ही जी व्हाईट कलरची लेयर आहे तर ही व्हाईट कलरची लेयर म्हणजेच काय असणार आहे, मेटॅलिक फिल्म असणार आहे. म्हणजे आणि या मेटॅलिक फिल्ममध्ये काय असेल मग डायइलेक्ट्रिक मटेरियल असेल. काय असेल मग डायइलेक्ट्रिक मटेरियल. बघा तुम्हाला दिसत आहे डायइलेक्ट्रिक मटेरियल असेल. आणि हे डायइलेक्ट्रिक मटेरियल कोणकोणते असणार आहे मग डायइलेक्ट्रिक मटेरियल लाईक मॅग्नेशियम फ्लोराईड और कॅल्शियम फ्लोराईड और क्वार्ट्ज. बघा डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणजेच तुमचे कॅल्शियम फ्लोराईड आणि मॅग्नेशियम फ्लोराईड किंवा मग क्वार्ट्ज हे असणार आहेत. अशा या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या ग्लास आपण बघत आहोत. तर या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या ग्लास आपण डायइलेक्ट्रिक मटेरियलमध्ये पाहिले. ज्या लाईटपासून जो बीम आपण पास करत आहोत तर तो काय असणार आहे, इन्सिडेंट रेडिएशन असणार आहे. बघा इथं दिसत आहे तुम्हाला हा काय असणार आहे, इन्सिडेंट रेडिएशन असणार आहे. म्हणजे हा बीम कुठं पास होतो आहे तर एक लाईटपासून हा बीम काय झाला तर इन्सिडेंट रेडिएशनच्या जे सोर्स आहे त्यापासून मिळणारे जे रेडिएशन आहे आणि तिथे फर्स्ट ग्लास मेटलवर इन्सिडेंट झाले आणि फर्स्ट ग्लास प्लेटवर इन्सिडेंट झाल्यानंतर काय होईल तर मेटॅलिक लेअरपर्यंत ते पोचेल आणि नंतर मेटॅलिक लेअरपर्यंत पोचल्यानंतर त्यामध्ये सेंट्रलपर्यंत पाहिजे तेवढा इंटर सरफेस आणि मेटल्स लेअर याच्यामध्ये इंटरफेरन्स होणार. म्हणजे इंटरफेरन्स फिल्टर अल्सो कॅरेक्टराइज्ड फ्रॉम बँड पास विड्थ इज नॅरोईंग. आणि इंटरफेरन्स फिल्टरमध्ये आपण कॅरेक्टराइज केलं तर बँड पास विड्थ नॅरो असते आणि ॲब्सॉर्प्शन फिल्टरपेक्षा काय असते ती कमी असते. आता इन्सिडंट फिल्टरमध्ये रेडिएशन हे फर्स्ट ग्लासच्या मेटलवर इन्सिडंट झाले तर फर्स्ट ग्लास प्लेटवर झाले तर नंतर त्या मेटॅलिक लेअरपर्यंत ते पोचले तर नंतर त्यामध्ये सेंट्रलपर्यंत ते पाहिजे आणि काही इंटरफेरन्स सरफेस मेटल लेअरला त्याच्यामध्ये इंटरफेरन्स होणार आहे. म्हणून इंटरफेरन्स फिल्टर्स आर ऑल्सो कॅरेक्टराइज फ्रॉम बँड अँड पास विड्थ नॅरो अँड द ॲब्सॉर्प्शन फिल्टर त्यापेक्षा काय असतं कमी असतं. द फिल्टर प्रोव्हाइड नॅरोइंग बँड विड्थ 10 नॅनोमीटर. नॅरो बँड विड्थ इंटरफेरन्स फिल्टरचं किती असतं 10 नॅनोमीटर. ग्रेटर ट्रान्समिशन कम्पेअर टू ॲब्सॉर्प्शन फिल्टर. म्हणजे ॲब्सॉर्प्शन फिल्टरपेक्षा बँड विड्थ कशी असते कमी असते. द थिकनेस ऑफ डायइलेक्ट्रिक लेअर कंट्रोल केअरफुली विच डिटरमाइन द वेवलेंथ अँड ट्रान्समिटेड रेडिएशन. आपण डायइलेक्ट्रिक लेअरला कंट्रोल केलं तर त्याची थिकनेस केअरफुली पाहिजे आणि विच डिटरमाइन द वेवलेंथ. जर आपण डिटरमाइन वेवलेंथ केली तर ट्रान्समिटेड रेडिएशनमध्ये ते काळजी घेऊन आपल्याला त्याची थिकनेस कंट्रोल करावी लागते. फ्रॅक्शन ऑफ लाईट पासेस थ्रू द फर्स्ट मेटॅलिक लेअर अँड एक्झिबिट इंटरफेरन्स. आपण पाहिलं की नंतर
जर मेटॅलिक लेअरपर्यंत ते पोचल्यावर नंतर त्यामध्ये एक सेंट्रलपर्यंत पाहिजे आणि जे काही इंटरफेरन्स सरफेस असेल ते मेटल लेअरला काय होणार आहे, त्याच्यामध्ये इंटरफेरन्स होणार आहे.